रोजगार हमी योजनेच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याने ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत काम न करता शासनाचा निधी लाटणाऱ्या व प्रत्येक कामाकरिता नागरिकांकडून 50,000 रुपये वसूल करणाऱ्या एजंटवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नेरपिंगळाईच्या ग्रामस्थांनी केली आहे। जिल्ह्यातील नेरपिंगळाई गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध कामाकरिता शासनाकडून निधी पुरवण्यात येतो। त्या निधीचा लाभ मिळवून देण्यासाठी गावातील एजंट शेतकऱ्यांकडून 50,000 रुपये उकळीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे। ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले त्यांना योजनेचा लाभ मिळाला, ज्यांनी दिले नाही त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही। अशी परिस्थिती असल्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामाविषयी शासनाने समिती नेमून या विषयाची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे। माझी विहिरीची केस सँक्शन झाली आहे, विहीर झाली आहे, पण 1,70,000 रुपये मिळाले नाही। यांनी केस करायच्या अगोदर पहिले 50,000 घेऊन केस केली आहे, कारण की यांनी कधी म्हटलं असतं 1,000 2,000 द्या तर मी देऊ शकली असती। एकदम 50,000 घेऊन देणं केस माझी सँक्शन केली आहे। मला हा नेरपिंगळाईत भ्रष्टाचार पाहिजेच नाही। नेरपिंगळाई रोजगार हमीच्या कामात नेरपिंगळाई येथील खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे। आमच्या गावामध्ये विहिरीचे 50,000 रुपये घेतात सँक्शन करायचे, त्यानंतर बांबूचे 25,000 घेतात, त्यानंतर सीताफळचे 25,000 घेतात। त्यानंतर आमच्या गावात एकही वृक्ष लागवड नाही आहे। बांबू, सीताफळ, मोहगुनी फक्त केसा काढतात आणि भ्रष्टाचार करून पैसे काढतात खात्यामधून लोकांना सांगतात की घरकुलचे मास्टर आले, आपला बांबूचे मास्टर आले म्हणून, आणि पैसे काढून घेतात खोटा भ्रष्टाचार करून। मला जिल्हास्तरीय अर्चना रक्ष, विदर्भ न्यूज, अमरावती।